मर्यादित न राहता नारायणगाव सारख्या ठिकाणी अनेक विविध अर्थांनी तो सोहळा साजरा व्हावा आणि ह्या शिवजयंतीच्या माध्यमातून मुलांवर आपल्या राजाने काय काय केलंय आणि कशासाठी केलंय याचे संस्कार आपल्या तरुण पिढीला यावे यासाठीचा आपला हा सगळ्यांचा प्रयत्न। गेली 18 वर्ष मला वाटतं एक मैदान आणि एक नेता बाळासाहेब ठाकरे 40 वर्ष होत। तशीच परिस्थिती आपली 18 वर्ष एकच मैदान एकच वक्ता आणि एकाच राजाची जयंती जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही नारायणगाव सारख्या ठिकाणी संपन्न होते। अर्थात ह्या सगळ्यांचं श्रेय आज काही तुमच्यातलेच काही प्रमुख कार्यकर्ते फक्त सत्काराला आलेत, परंतु हे श्रेय मात्र हे असंच स्टेज ही एवढीच लोक बानगुडे पाटील साहेबांचं व्याख्यान आणि मला वाटतं 50 पेक्षा जास्त टू व्हीलर आणि कार्यकर्ते नसतील, पण तो आज मात्र हा शिवजयंती उत्सव सोहळा हा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज की आज हा उत्सव सोहळा मला वाटतं संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा आणि उंचीचा हा सोहळा संपन्न होता। खरं ज्या राजाने आपल्याला ओळख दिली, ज्या राजाने आपली ओळख ठेवली, ज्या राजाने आपली ओळख पुसू दिली नाही, मला वाटतं त्याची ही जयंती आपण साजरी करू आणि सातत्याने जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा शिवजयंती उत्सव सोहळा एवढ्याच दिमाखात साजरा करायचा प्रयत्न नारायणगाव आणि राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे सातत्याने करणार। खर तर या वर्षीच्या माध्यमातून या वर्षी आपल्याला शाहीर चंद्रकांत मान्यांचा कार्यक्रम आपल्या इथं संपन्न होतोय आणि तोही फार उंचीचा कार्यक्रम आहे। आज तरुण वर्गामध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे आणि त्यांचं गाणं जर एकदा आपण गुणगुणायला लागलो तर दिवसभर तेच गाणं मस्तकात राहते, तेच तोंडावर येते आणि त्याच गाण्याच्या लईवर आपले पाय थिरकतात। आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना उद्या शस्त्र प्रदर्शन आहे। शस्त्र प्रदर्शनामध्ये अनेक वेगवेगळ्या वस्तू आणि अनेक वेगवेगळ्या आपल्याला शस्त्रांची माहिती उद्या आणि परवा त्या माध्यमातून मिळणार आहे। खर तर तरुण वर्गाला म्हणण्यापेक्षा आपली जी शाळेतली मुलं आहे त्यांना आपल्या मराठ्यांचं शस्त्रागार काय होतं याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे, कारण शस्त्राची संस्कृती टिकली तरच देश टिकणार आहे आणि त्यासाठीचा आपला हा उपक्रम आहे। मला वाटतं हा दुसरा उपक्रम परवा दिवशी लहान मुलांच्या स्पर्धा करत असताना सगळी मुलं जवळजवळ 700 ते 1000 मुलं एकत्र येऊन प्रत्येकाने 100 दोरी उड्या मारायच्या आणि आरोग्याचा संदेश आपल्याला द्यायचा यासाठीचा तो प्रयत्न असणार। त्याचबरोबर खर तर लायन्स क्लब असेल, लिओ क्लब असेल यांच्या माध्यमातून त्यांनीच ठरवलं, आमचे प्रसाद जटाराय आणि त्यांची टीम आहे त्यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत की जेणेकरून महाराजांनी ही मानवंदना होती, कारण मला वाटतं आग्र्याहून सुटका हे उत्तम उदाहरण हे बुद्धिबळाचं असायला पाहिजे आणि त्या माध्यमातून सुद्धा ती मानवंदना द्यायचं काम आपल्या या तरुण वर्गाच्या माध्यमातून ती एक स्पर्धा आपण आयोजित केली। नेहमीप्रमाणे बानगुडे पाटलांच्या अमोघ वक्तृत्व शैलीतून निश्चित स्वरूपात आपल्याला परवा दिवशी 17 तारखेला त्यांचं आपल्याला निश्चित स्वरूपात मार्गदर्शन लाभणार आहे। असा समग्र कार्यक्रम आपल्या नारायणगाव वासियांसाठी आहे। आपला नेहमीच पाठिंबा, आपला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद हा नारायणगावकरांनी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि सगळ्या नारायणगावकरांना कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलाय। आजही आपण सगळेजण उपस्थित झालात, आपलं सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करत असताना खरं तर आपण आता अधिकचा वेळ न घेता पुढील कार्यक्रमासाठी आपण जायचा प्रयत्न करूया। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।